आंदोलकांनी आणि बच्चू कडूंनी आंदोलन स्थळ सोडा असा काल नागपूर खंडपीठाचा आदेश आला. मान्य केला. जनतेला आणि रुग्णांना त्रास होऊ देऊ नका, चर्चेला मुंबईत या असं मुख्यमंत्री म्हणतो. आपण ते पण मान्य केलं. माननीय उच्च न्यायालयाला आजपर्यंत गळ्यात गळफास लावून मरणारा शेतकरी नाही दिसला हो. शेतकऱ्यांच्याच बाबतीत हे सरकार आणि ही व्यवस्था एवढी कशी नीच वागत आहे? मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना वेळ कुठं आहे? मुख्यमंत्री मामीचे गाणे ऐकण्यात दंग आहे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार लावणीचा आस्वाद घेत आहे. आंदोलकांना बदनाम करण्यासाठी पूर्ण IT सेल काम करत आहे. आंदोलक नागपुरात आणि मुख्यमंत्री म्हणतो की चर्चेला मुंबईला या. अरे संतर सोल्या, आम्ही कसं सहन करतोय ना हे आम्हाला माहित आहे, तुला नाही माहित. दिवाळीला बायको लेकराला कपडे घेतले नाही, बहिणी भाऊबीजीला आल्या तशा गेल्या. माणूस म्हणून आणि शेतकरी म्हणून जगण्याचा कटाळा आलाय. मरण आपलंसं वाटू लागलेलं आहे आणि चर्चा म्हणतो. मागे ते मोजरीला झक मारायला आलते का तुमचे 2-2 मंत्री? अरे नाही जनाची तर मनाची तरी लाज लज्जा शरम काहीतरी थोडीफार. अय फडणवीस, शेतकरी नागपुरात तर्री पोहे सावजी खायला आले नाही, भगतसिंगगिरी करायला आलेत. तुम्हाला पेलणार नाही. आणि ज्या लोकांना रस्ता जाममुळे जर त्रास होतोय ना, त्यांनी सरकारला हलवा बे, शेतकऱ्यांना नाही. मीडिया जुनं पुरानं सगळं उकरून काढायली. आंदोलन मॅनेज आहे, असं आहे तसं आहे, ते सांगू नका आम्हाला. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडून जर कोणी मंत्री होत असेल, कोणी आमदार होत असेल तर आनंद आहे आम्हाला. पण एवढं नक्की वाटते की एका हाकेवर लाखो शेतकरी रस्त्यावर आलेत. मुख्यमंत्री अमरावतीत असून नागपुरात येत नाही, उलट सगळं शिष्टमंडळ मुंबईत बोलवते. मला असं वाटतंय बच्चू भाऊंनी मुंबईत जाऊ नये. कारण भाऊ, तुम्हाला नेता म्हणून सोबत आलेल्या शेतकरी रूपी ह्या लाखोच्या सैन्याला सोडून तुम्ही जर तिकडे दगाबाजांशी तिकडे दूर जाऊन जर चर्चा करत असाल ना, तर शंका उपस्थित होतील. असो, मराठवाड्यात पाऊस सुसाट आहे. मनोजदादांच्या पाठीमागं आम्ही निघालोय. शेतकऱ्यांनो, हे आंदोलन कुठल्याही परिस्थितीत बंद होऊ द्यायचं नाही. देखना है जोर कितना बाजुए कातिल में है. किसान एकता जिंदाबाद.